झालंय आणि दुसऱ्या बाजूला आता एक प्रकारे शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या चर्चा सुरू असताना कल्याण डोंबिवलीत असं होतंय. तुम्ही काय तुम्हाला गाडी कुठे मी पाहिलं नाही, मी बैठकीत होतो, प्रत्यक्षात पाहतो. पण तर आता भाजपची भविष्यात स्ट्रॅटेजी काय असेल कल्याण डोंबिवलीसाठी? सर कल्याण डोंबिवलीसाठी स्ट्रॅटेजी काय असेल? सध्या काय ठरवलं नाही. सध्याकडे पण सर मुंबईच्या महापौराच्या निर्णयावर काही परिणाम होईल कल्याण डोंबिवलीत झालेल्या या घडामोडींचा? काही होणार नाही. पण जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते म्हणजे नगरसेवक डायरेक्ट भारत यांच्यासोबत शिवसेनेसोबत गेले. खरं म्हणजे मला आता काही कल्पना नाही आहे या संदर्भात. जे काही बोलायला पाहिजे 2-4 दिवसानंतर बोलू. सर पण मग मुंबई महापौराच्या निर्णयासंदर्भात काही बोलायचंच नाहीये म्हटल्यानंतर उगाच कशाला मुंबई कधीपर्यंत बैठक में चला संघटनात्मक बैठक कुछ खास बात आहे. तर आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून बाहेर पडलेत आणि त्यांनी नकार दिलेला आहे बोलण्यासाठी. सॉरी सर. रवींद्रजी सर, तुमचा कल्याण डोंबिवली मतदारसंघ आहे, तिकडे सर अशी घडामोड घडली आहे, तुम्हाला काय वाटतं? हा सर नाही एक तर आपण आत्ता पाहतोय की रवींद्र चव्हाण हे नवी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत आणि रवींद्र चव्हाणांनी कोणत्याही प्रकारे कल्याण डोंबिवलीतील घडामोडीवर वक्तव्य करण्यास नकार दिलेला आहे. आणि एकंदरीत कल्याण डोंबिवलीत ज्या प्रकारे शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाशिवाय सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत, त्याविषयी रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे स्वतः डोंबिवलीचे आहेत त्यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.